प्रत्येक इलेक्शन हे महत्त्वाचंच असतं आणि ते लोकशाही पद्धतीने लढलं जावं. कैलासवासी ह्या देशाचे सुपुत्र बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान दिलं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून पारदर्शकपणे ही लोकशाही टिकावी याच्यासाठी हे इलेक्शन्स असतात. या देशामध्ये अनेक वेळा वेगवेगळ्या इलेक्शन्स असतात आणि त्यातून ही सहकाराची इलेक्शन आहे. कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं खूप मोठं योगदान, पहिले या राज्याचे मुख्यमंत्री, आणि त्यांच्या माध्यमातून सहकार चळवळ टिकली, मोठी झाली आणि त्यांच्या संस्कार घेऊनच आम्ही सगळे ह्याच्यात काम करतो आहे. गेले 6 दशकं आदरणीय पवारसाहेब बारामतीकरांच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्राच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने ह्या सगळ्या सहकार चळवळीचं नेतृत्व देशात करायची त्यांना अनेक वर्ष संधी मिळाली आणि आज एक सहकार पॅनलचं इलेक्शन इथे होतं आहे. जे कोणी ह्याच्यात लढत आहेत त्या सगळ्या 80 का 90 कॅन्डिडेट्स आहेत. त्यांना सगळ्यांना शुभेच्छा. पारदर्शकपणे हे इलेक्शन पार पडावं आणि हे कारखाना चांगल्या पद्धतीने चालवावा एवढीच आमची अपेक्षा आहे. काय मुद्दे होते गेल्या 5 वर्षामध्ये जे या मला असं वाटतं कुठलाही कारखाना असेल तर त्याच्यात पारदर्शक कारभार ही एक महत्त्वाची गोष्ट असते आणि त्याच्याबरोबर हमीभाव आणि नवीन तंत्रज्ञानात होणारे बदल ते आत्मसात करून आपल्या इथे पुढे बदल घडवणे. गेल्या 5 वर्षात काय परिस्थिती होती नेमकी या कारखान्यात? मला असं वाटतं खूप टीका टिप्पणी झालेली आहे. परत तेच रिवाइंड अँड प्ले करण्यापेक्षा आज आपण मतदान करूया. त्याच्यानंतर आज बारामती लोकसभा मतदारसंघात पालखीचं स्वागत होणार आहे. 1:30 वाजता मी स्वतः दरवर्षीप्रमाणे पालखीचं स्वागत आज दिवेघाटाच्या पायथ्याशी वडकीला करणार आहे आणि ते करून जो अगदी अस्मरणीय असा क्षण असतो, दिवेघाट जेव्हा पालखी चढते तो क्षण, ते दृश्य अतिशय डोळ्याची म्हणजे पारणं फिटली असं असतं. त्याच्यामुळे खूप आनंदाचा हा दिवस असतो. त्यामुळे मी आता पालखीला चालतो. बदल होईल या निवडणुकीत? बघूया ना. 24 तारीख जरा पेशन्स दाखवा. प्रत्येक गोष्टीत एक वेगळं प्रक्रिया असते आणि तो जी काही प्रक्रिया असेल त्याचा मान सन्मान आपण केला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.